नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरे प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय गोपाल कृष्ण भगवान की जय। रामचंद्र कौसल्याच्या महलामध्ये उभे आहेत आणि कौसल्या आता आईचं मन सांगितलं आहे वाल्मिकांनी. उद्या माझ्या मुलाचा राज्याभिषेक आहे म्हणून मंगलमय कामांना रात्रभर एकाग्र चित्तानं भगवान नारायणाची पूजा करत राहिली. का तुम्ही प्रत्येक आईला उद्या आपल्याकडे कार्यक्रम आहे, मुलीचा साखरपुडा आहे, मुलाचं लग्न आहे, अमुक, तर तिला रात्रभर ते तिचं मन जे आहे ते इतकं बेचैन असतं आणि ती देवाला वारंवार विनंती करत असते म्हणून पूजा करत होती. मग तिचा वेश कसा होता याचं वर्णन केलं आहे. रेशमी वस्त्र जिने नेसलेलं आहे आणि प्रसन्नतापूर्वक व्रत मंगलमय कृत्य पूर्ण होण्याकरता मंत्रोच्चार करते आहे की उद्याचा कार्यक्रम मंगल व्हावा. रघुनाथ आईचं कार्य पाहून स्तंभित झाले आहे की ही काय करते आणि आता हिला आपल्याला काय सांगायचं आहे. स्तंभित होऊन गेले. ईश्वर असून सुद्धा मानवी लीला कारण माणूस तटस्थ होतो की काय निरोप सांगायचा आता. त्यावेळेला आईच्या जवळ असलेली सामुग्री पाहून काय काय सामुग्री केली होती तिने आनंदात. दही, अक्षदा, तूप, मोदक, अभिसान्य, हलवा, सफेद पांढऱ्या माळा, खीर, खिचडी आणि समिधा आणि कलश भरून पूजा चाललेली होती. उत्तम कांती असलेली कौसल्या रेशमी वस्त्रामुळे अतिशय आनंदित दिसत होती आणि इष्टदेवतेचं तर्पण करत होती. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. देवाच्या नावाने पाणी सोडणं म्हणजे तर्पण करणं. पितरांच्या नावाने पाणी सोडणं म्हणजे तर्पण करणं. मातेचा आनंद पाहून प्रियपुत्राला कौशल्याच्या मनात किती आनंद आहे आणि हा आनंद आता एका क्षणामध्ये संपून जाणार आहे. तर रामाला सांगायचंच आहे की मी गादीवर न बसता वनात जातो आहे. पहा तुम्ही आजही मुलाचं प्रमोशन झालं, पगार वाढला की आई देवापुढे साखर ठेवली. बातमी आल्याबरोबर साखर. स्त्रिया काय म्हणतात, काय खरं आहे का खोटं आहे अजून निर्णय देऊ द्या मग पाहू. पण आई म्हणते नाही देवापुढे साखर ठेव. बातमी आली आहे. आईच्या अंतःकरणाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून मी आल्याबरोबर सांगितलं की अप्रतिम वर्णन आहे. त्यावेळेस कौसल्या आपल्या पुत्राला पाहून पुत्रस्नेहानं हितकर भाषण करायला लागले. हे पुत्रा, तू धर्मशील वृद्ध लोकांना मान देणार आहे. तुझं आयु कीर्ती आणि तुला धर्म प्राप्त हो. काय प्राप्त हो? धर्म. जगामध्ये आता धर्म नावाची गोष्ट नावाला राहिली आहे. अर्थप्राप्त. सगळे जेवढे देवाकडे येताना ते अर्थप्राप्ती करतात आणि लोकांनी देवालयालाही असं करून दिलं, हा देव पैसे देतो, तो देव. कर्मण्येव अधिकारस्तु हे कोणी शिकवत नाही. गुरुसुद्धा शिष्यसुद्धा गुरुच्या कृपेने गाडी मिळाली त्याला सांगायला पाहिजे माझी कृपा म्हणजे नाशिवंत गोष्ट नाही. शिष्याला काय सांगायला पाहिजे, माझी कृपा म्हणजे शाश्वत आहे. पण कोणी गुरु मिळतच नाही. असं
गाडी माझ्या कृपेने झाली, घरदार, घर काय बँकेचं कर्ज घेतलं म्हणून झालं रे अण्णा. हे गुरुलाही समजत नाही. गुरुही त्याच्यात गुरफटले आले. गुरुची कृपा म्हणजे सद्विवेक बुद्धी आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान. नामदेव महाराज तर देवाशी बोलत होते, तरी विसोबा चाटीकडे जावं लागलं. आणि विसोबा चाटीने सांगितलं की नामदेवा, अरे मला डोळ्यानं दिसत नाही, तू म्हणतो महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवले, जिथे देव नाही तिथे माझे पाय ठेव. नामदेवाने गुरुचे पाय धरले चारी बाजूला, जिथे जिथे पाय ठेवायला गेले तिथे महादेवाची पिंड. मग विचारलं, नामदेवा काय झालं रे? म्हणे अवघी पृथ्वी लिंगाकार, आता कोठे ठेवू पाय, जेथे तेथे महादेव. कळालं ना म्या? जिथे जाशील तिथे परमात्मा, त्याच्याशिवाय रीता ठाव नाही. हे शिष्याला समजलं पाहिजे. भुसावळला एका डॉक्टरने प्लॉट घेतला आणि त्याच्यावर कोल्हापूरच्या शंकराचार्यांना घेऊन गेला. त्यांनी पाहिलं आणि हा प्लॉट बरोबर नाही. ते डॉक्टर मला भेटले. मला म्हणे, दादा शंकराचार्यांनी प्लॉट पाहिला आणि हा बरोबर नाही आहे. म्हटलं शंकराचार्यांना सांगा, एका अज्ञान माणसाने मला असं सांगितलं आहे की गुरुच्या पाय ज्या जागेला लागतात ती जागा पवित्र होते. मग तुम्ही गेल्यावर त्यात दोष राहिला का? असं पत्र पाठव. त्यांनी डॉक्टरच होते ते. त्यांनी ते पत्र लिहिलं आणि कोल्हापूरला पाठवलं. तिकडून शंकराचार्यांनी, कोल्हापूरच्या शंकराचार्यांनी लिहिलं, तुमचा शुद्ध भावामुळे जागा पवित्र झाली. शुद्ध भाव ज्याचे गाठी, त्यास देव उठा उठी. म्हणून शिष्याचा काय केला पाहिजे? हल्ली इतका अशुद्ध भाव करतात, हा असा आहे तो तर. अरे ऐका, जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. हे ज्ञान समाजाला समजवलं पाहिजे. म्हणून मातेनं रामाला बसायला आसन दिलं आणि सांगितलं काहीतरी खा. रामानं आसनाला स्पर्श केला आणि नमस्कार केला आणि आपली अंजली अशी केली की याच्यात टाक काहीतरी, तुला जे टाकायचं आहे. हे जैन गुरु आहे ना, ते ताटा बिटात जेवत नाही, जे नग्न आहे ते असे हात करतात आणि एकच घास टाकायला लावतात त्यात, ज्याने आणलाय त्याला. या लोकांना करपात्री म्हणतात. कर ज्यांचे पात्र आहे असे करपात्री. आपल्याकडे करपात्री नावाचे शंकराचार्य होऊन गेले. जसं आपण आचमन करतो तसं अन्नाचं ते आचमन करतात. करतल भिक्षा तरुतल वासा, दत्तात्रय. करतल भिक्षा तरुतल वासा. म्हणून आणि रघुनाथांनी कौसल्याला हातात अंजली केली आणि अंजली करून काहीतरी मागितलं. स्वभावतः राम विनयशील होते. मातेनं मस्तक नमवलं आणि सांगितलं की आई, मला दंडकारण्यात प्रस्थान करायचं आहे. राज्याभिषेक भरताला व्हायचा आहे. पिताश्रींनी मला दंडकारण्याचं राज्य दिलेलं आहे. हे कळता बरोबर रामा,
सीता आणि लक्ष्मणांना किती दुःख होईल रे, प्रश्न टाकला. तू दंडकारांना जाणार, बहुमूल्य वस्त्र टाकून देणार, आणि आई आता मला आसनावर झोपायचं नाही, कुशा चटाईवर झोपायचं आहे. मी राज्य भोग वस्तूचा त्याग केलेला आहे. आईला सांगणं चाललंय, मला आता मुनी म्हणजे ज्याप्रमाणे मुनी राहतात त्यामुळे कंद मूळ आणि फळ याच्यावर निर्वाह करायचा आहे. रामा किती वर्ष रे, म्हणे 14 वर्ष. महाराजांनी युवराजपद भरताला दिलाय आणि मला दंडकारांना बोला. आता हे 14 वर्ष निर्जन वनामध्ये मी राहणार आहे, जंगलामध्ये सुलभ वल्कल मी धारण करणार आहे. माझा मूल आणि फल आहार नाही, माझं जीवन निर्वाह त्याच्यावर होईल. असा अभिप्राय ऐकल्यानंतर कौसल्या जमिनीवर पडली. पण पडल्याबरोबर असं वाटलं की स्वर्गातल्या देवांगना भूतलावर आल्या आहे. कौशल्यानं सांगितलं, रामा मी कधी दुःख पाहिलं नाही, दुःख भोगलं नाही, आणि आता तुझी माता दुःख पाहते आहे. अरे माझ्या डोक्यावरचं थोडं ओझं कमी कर. मला संतती नव्हती तेव्हाही मी दुःखी होती, पण मी कोणाला दुःख सांगितलं नाही. माझ्या जीवनामध्ये सुख हे योग्य वेळेस आलेलं नाही आहे. आणि कापायला लागली. लक्ष्मणानं हे ऐकलं आणि रामाला म्हणाले, रामा आपण आईसमोर का बोलता? त्यावेळा कौसल्या म्हणाली, रघुनंदा तुझ्या जन्माच्या वेळेला मला शोक होता आणि आजही शोक आहे. मग माझ्यापेक्षा तर वंध्यावरी. आता सुद्धा स्त्रिया काय म्हणतात, पोरं बोलत नाही, वागवत नाही, आपण कोण आहे? वंध्याच. लक्षात ठेवा, इतका तिच्या मनाला मनस्ताप होतो. आणि म्हणून तुम्ही म्हणता की महाराज आम्हाला एवढं पगार असून पुरे पडत नाही, कारण तिचा तळतळा. काय असून उपयोग आहे? नसलेले बरे. असं आईच्या तोंडात जर निघून जातं. माझ्यापेक्षा वंध्यावरी. हे रामा, पतीचं प्रभुत्व एक ज्येष्ठ पत्नी म्हणून मला मिळालं, पण मला त्याप्रमाणे ज्येष्ठाचा मान मिळाला नाही. मी मोठी राणी असल्यामुळे माझं हृदय मी मोठं केलं, पण वारंवार ते अपमानानं विदारण होत होतं. मी तुम्हाला मागे सांगितलं ना, आपल्या प्रतिभाताईच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता आणि तो रोज रात्री आपल्या असा हा जसा पोरगा येतो ना वागून, असं यायचा. आणि इथून सायकलीवर जायचं तिथे प्रवचन ऐकून रात्री. एक दिवशी त्याने मला विचारलं, म्हणे दादा मी उत्तर प्रदेशचा आहे, माझी आई खूप कष्ट करते, पण माझा पिता रोज मारतो माझ्या आईला. तर मला असं वाटतं की एक दिवशी माझ्या वडिलांना ठोकून म्हटलं, नको, तुझ्या आईच्या मागच्या जन्माचं भोगती आहे, तू पित्याला मारल्याचं पाप करू नको, असं मी त्याला सांगितलं. फक्त गेल्यावर आईला सांत्वन देत जा बस. कारण पुरुष अथवा स्त्री असो, एकमेकापासून जर सुख मिळत नसेल तर पूर्वजन्माचं ते वैर आहे आणि ते भोगावं लागतं. ते सुटत नाही. काही लोकांचं काही काळ असतं, मग चांगले वागायला लागून जातं. काही लोक शेवटपर्यंत. आमच्या लाईनीमध्ये मी एकदा तुम्हाला उदाहरण सांगितलं आहे. एक आमचे असे संतोषसारखे येणारे होते.
त्यांच्या घरी दूध 2 भांडे होते. एक दत्ताच्या डेअरीवर 2 दूध मिळायचे, एक 2 नंबर आणि 1 नंबर. 1 नंबरचा भाव वेगळा आणि 2 नंबरचा भाव वेगळा. तर ते आजारी होते. तर मी त्यांना भेटायला गेलो. म्हणे दादा तुझ्या काकाला 1.5 लिटर दूध लागून जातं, कधी जातील पाय म्हणे पंचांगात. मला इतकं त्या माणसाला इतकं वाईट वाटलं की आपली पत्नी आपण कधी जाऊ याची वाट पाहते. कारण रोज 1.5 लिटर दूध. बरं पेन्शन होती तरीही असे शब्द पत्नीच्या तोंडातून मरते समय निघाले. आणि ते आमचे काका मित्र 3 दिवसात त्यांनी देह सोडून दिला. 19 सेंटरची गोष्ट आहे. काय अनुभव आहे. ते दृश्य विद्रूप असल्यामुळे अजूनही माझ्या लक्षात येते. विद्रूप आहे. दुसऱ्याच्या समोर बोलायचं. मरते समयी सुद्धा श्रीचं वचन गोड मिळालं नाही. असंच रामायणामध्ये आहे. एकदा लक्ष्मण एका मरुभूमीहून चालले होते आणि लक्ष्मणाच्या मनात आलं की ही कैकेयी आई इतकी चांगली होती आणि हिने आपल्याला वनात का पाठवलं. तर लगेच रामाला विचारलं की माझ्या मनात कैकेयीविषयी वाईट भाव येतोय. म्हणे इथली माती ठेव, उचल. मग लक्ष्मणानं माती घेतली. ती माती जवळ असेपर्यंत कैकेयीचा विरोध. आता फेकून दे म्हणे. माती फेकून दिली आणि लक्ष्मणाच्या मनातलं वैर गेलं. मग म्हणे देवा असं का घडलं. अरे म्हणे मागच्या जन्मात मी रेणुकेला मारलं ना, म्हणून कैकेयीने माझा सूड घेतला. असं रामाने लक्ष्मणाला समजावून सांगितलं. आईला मारलं होतं ना त्याचं पाप लागलं. सीता गेल्यावर विचारलं म्हणे वृंदेचं प्रातिपत्य बिघडवलं म्हणून सीता माझ्याजवळ लांबेल. तेही समजावून सांगितलं. रामायण समज. म्हणून लोक पती पत्नी 40 वर्ष राहतात पण एकत्र मनाने राहूच शकत नाही. कारण मागच्या जन्माचे खरगटे असतात. ते भोगल्याशिवाय सुटका नाही. पूर्वी लोक म्हणायचे काय चांगली पोरगी कसायाच्याद्वारे गाय बांधली असं बोलायचे. स्त्री चांगली असते मनुष्य दुराचारी असतो. मार मार मार. त्याला कसाई म्हटलंय शास्त्रात. म्हणून त्यावेळेस स्त्रियांमध्ये मी महान असून सुद्धा मला दुःख भोगावं लागलं, विलाप करावा लागला. अरे रामा तू विचार कर. माझ्या सावत्र सवती यांच्यापासून मला कधी सुख मिळालं का. आता तू गेल्यावर दशरथ राजाचा अंत ठरलेला आहे. पुन्हा दुःख होईल मला. तू वनात गेल्याचं दुःख आणि दशरथ राजा. पती हा सदा सर्वदा मी मोठे असून माझा तिरस्कार करायचा आणि कैकेयीचा आदर करून मला कैकेयीची सेवा करायला लावायची. त्या सेवेला अनुसरून मी कैकेयीला कधी काही बोलले नाही. आता ही माझी दुर्गती. या दुर्गतीमुळे माझा स्वभाव आता खराब होईल. माझ्या तोंडात कटुवचन येतील आणि तू माझ्या पोटी जन्माला आल्यावर माझ्या तोंडातून कटुवचन येणं हे मला शोभणार नाही. तर हे आवरून घे. आवरत आहे. कारण आईला उठून बसवलं होतं रामाने. जसा दशरथ राजाला रामाचा स्पर्श झाला तसा कौशल्येला सुद्धा स्पर्श झाला. आणि स्पर्शामुळे दुःखाचं विनिरीकरण चालू आहे आणि सुखाचं सुख. हे रघुनंदना उपनयन झाल्यावर तुला दुसरा जन्म मिळाला पण तू गुरुच्या घरी राहिला. आता तुझं वय 27 वर्ष झालं. म्हणजे राम लग्नाच्या वेळा 26 वर्षाचे होते.
तुझं वय 27 झालं. आता 27व्या वर्षी तू वनात जाऊन पुन्हा मला दुःख देतोय. माझ्या म्हातारपणामध्ये मला अक्षय दुःख आलाय. अधिक कालातक राहील. पूर्ण चंद्र समान तुझं मुख आता पाहायला मिळणार नाही. माझी दैन्यवाणी वृत्ती होईल. मी त्या दैन्यवाणी वृत्तीनं निर्वाह कसा करू? हे पुत्रा, काळ निघून जाईल हे खरं आहे, पण भाग्यहीन वारंवार माणसाला त्रास देतो. मी असं समजत होती की मला राजा दशरथाच्या राज्यात इतका मान नाही मिळाला, तर माझ्या पुत्राच्या राज्यात मला सन्मान मिळेल. प्रत्येक स्त्रीचं असतं, नाही तर माझा मुलगा चांगला आहे, तो नील मला फिरवून आणेल, असं मनात असतं. पती सुखापेक्षा सुद्धा कोणतीही स्त्री पुत्र सुखाची आकांक्षा धरून जगते. हे पुत्राला समजायला पाहिजे की आपल्या आकांक्षेने आई जगत निश्चय माझं मरण आहे. यमराज मला नेण्याच्या विचारात नाही आहे. अवश्य माझं वचन तुला कटू लागत असेल, पण मी पृथ्वीवर पडल्याबरोबर गेली असती तर बरं झालं असतं. माझ्या शरीराचे तुकडे तुकडे झाले पाहिजे. माझा मृत्यूकाल केव्हा येईल असं मला वाटतं आहे. अतिशय दुःखानं पुत्राच्या बरोबर माता संवाद करते आहे. अरे, मनुष्याला जन्मभर दुःखानं पीडित असल्यामुळे त्याचा मृत्यूसुद्धा पीडित होतो. ज्याप्रमाणे गाय ही आपल्या बछड्याला पाहून आनंदित होते, त्याप्रमाणे चंद्रासमान असलेलं तुझं मुख पाहून रामा मला आता मृत्यूची सुद्धा भीती राहिलेली नाही. कारण तुझं मुख जे आहे ते पाहिल्यावर आनंद होतो. अशा दुःखामध्ये असमर्थ झालेली कौसल्या विचारानं बांधली गेलेली होती. कौसल्या विराप करायला लागली आणि पुत्रबंधनामध्ये पडल्यावर ज्याप्रमाणे पक्ष्यांना आपले पिलं घरट्यात दिसले नाही म्हणून ते किलबिल किलबिल करतात, गाईला वासरू दिसलं नाही म्हणजे ती आंबरते, मांजराला कुत्र्याला पिल्लं दिसलं नाही की ते रडतात, त्याप्रमाणे कौसल्याचा शोक सुरू झाला. अशा प्रकारे विलाप करत असताना श्रीराम माता कौसल्या अत्यंत दुःखित होऊन लक्ष्मणाकडे पाहू लागले. त्यावेळा राम म्हणाले, हे माते, मी राज्यलक्ष्मीचा परित्याग केला आहे, वनामध्ये जाणार आहे, महाराजांची आज्ञा आहे, तू चिंता करू नको, सगळं कुशल होईल. रघुनाथांचा म्हणजे माझा काही यात दोष नाही. राज्य मिळालं म्हणजे सुख मिळतं असं नाही माते. सुख आणि दुःख हे मानल्याने आहे. सुखदुःखे समे कृत्वा, दोघांना समान मानलं तर आत्म्याचं ज्ञान. कारण दुःख देह भोगतो आणि सुखसुद्धा देह. आत्मा अलिप्त आहे, आपण देह नाही अशी भावना. धर्मावर दृष्टी ठेव. कोण राजा, कोण प्रधान, देवता समान शुद्ध सरळ जितेंद्रिय हो. शत्रूशी सुद्धा स्नेह ठेव. पुत्राचा सुद्धा अकारण त्याग कर. जो पुन्हा बाल म्हणजे विवेकशून्य प्राप्त होतो
राजनीती अशीच आहे. रघुनंदनानं आपल्याला मनुष्य असून वनात जायचं आहे, मला वनदेवता तुझ्या आशीर्वादानं साह्य करतील. वनदेवता म्हणजे देवहू शांतिरंतरिषग्मू. आपण वनामध्ये गेल्यावर सुद्धा या वनदेवतेने आपल्याला आनंद दिला पाहिजे. पहा तुम्ही, आता पाऊस पडतोय, झरे वाहत आहे, लोक रम्य ठिकाणी जाऊन तो आनंद घेत आहे. सरकारला सांगावं लागलं की आता कुठे जाऊ नका, अत्यंत कठीण पाऊस येणार आहे, कारण दरड कोसळत आहे, रस्ते बंद होत आहे. याकरता तळमळ करायला लागले. लोक ऐकत नाही. हे रघुनंदना, वनामध्ये जाणं तुला आनंद वाटतो आहे. हे रघुवीरा, तुझ्याजवळ जे धनुष्य आहे त्याच्याने माझं रक्षण कर. हे नरश्रेष्ठा, नगरातले लोक थोडे विरुद्ध होतील, अयोध्येमधले मनुष्य सुकून जातील. तुझ्या जन्मापासून सगळ्यांना जो आनंद झाला आहे त्या आनंदाचं वर्णन करता येत. म्हणजे 21 वर्ष अयोध्येच्या लोकांनी आनंद भोगला. राम विश्वामित्राबरोबर गेल्यानंतर सीता आल्यावर आनंदित झाले, आणि आज मात्र अयोध्येचा त्याग करून तुला जावं लागणार आहे, याचं दुःख सगळ्या अयोध्येला प्राप्त. हे नरश्रेष्ठा, जो भरत पक्ष जरी असला तरी भरताला तू वनात गेल्यावर आनंद होणारच नाही, लक्ष्मणाला होणार नाही, शत्रुघ्नाला होणार नाही. कारण तुम्ही वेदप्रसादाने जन्माला आलेले आहात. वेदप्रसाद यज्ञ केला होता आणि यज्ञातून अग्निनारायणानं क्षीरान्न दिलं, म्हणून क्षीरान्नम पुष्टिवर्धनम. क्षीरान्न काय करतं? पुष्टी देतं. म्हणून खीर देवांनाही प्रिय आहे आणि पितरांनाही प्रिय आहे. म्हणून आपल्या कोणत्याही देवाच्या पूजेत पुरणाची पोळी असली तरी त्याच्याबरोबर खीर असते. खीर ही पुष्टी देते. स्वामी विवेकानंदांनी ज्या दिवशी समाधी घेतली त्या दिवशी एकादशी, तर याची खीर केली होती भगरीची, आणि भगरीची खीर आपल्या हाताने सगळ्यांना खाऊ घातली. थोडा ते आईसाहेबाचा कालीचा प्रसाद घेतला आणि सगळ्यांच्या हातावर पाणी घातलं. सगळे शिष्य म्हणायला लागले की महाराज असं का? माझ्या गुरुनं सुद्धा माझ्या जाण्याच्या दिवशी माझ्या हातावर पाणी घातलं होतं जेवण झाल्यावर. नैव शिष्या नैव गुरु. जगात कोणी कोणाचं शिष्य नाही आणि कोणी, हे विसरून जायचं आहे. काही लोक म्हणतात अशी समाधी बाण मोठा फोटो ठेव. जो तो हाल घेतोय आणि हालमध्ये आपले फोटो ठेवतोय. नैव शिष्या नैव गुरु. कोणीच कोणाचं गुरु नाही, कोणीच कोणाचं जगात शिष्य नाही. कैकेयीनं प्रोत्साहन दिल्यामुळे तुझे पिता संतुष्ट झालेले आहे. त्यांना ममता कामाची झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ती अवस्था झालेली आहे. माणसाला कर्तव्याची घमेंड नको. कर्तव्याच्या घमेंडीने, कौशल्य सांगते लक्ष द्या, कर्तव्याच्या घमेंडीने मनुष्य कुमार्गावर जातो. मी असं केलं, मी तसं केलं. ईश्वरानं माझ्याकडून करवून घेतलं. हे पुरुषोत्तमा, बलाचा सहारा काही काळ असतो. बल हे कमी होतं शरीरातून. राज्य कैकेयीला पाहिजे असेल तर देऊन टाकला. हे शत्रुदमना रामा,
आज माझा शत्रू तूच झालाय. आई म्हणते ना, आज शत्रू आहे माझा, मागच्या जन्मात काय छळतो, असं आई बोलते. कौशल्या सुद्धा बोलते. त्यावेळा राम म्हणाले, हे माते, सत्य, धनुष्य, दान आणि यज्ञ याची शपथ घेऊन मी तुला सांगतो की माझे भाऊ माझ्याप्रमाणेच वागतील. म्हणजे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न माझे भाऊ आहेत. त्यांच्या मनामध्ये कधी कल्मिष येणारच नाही, मी जरी गेलो तरी. ज्याप्रमाणे मी वागेल ना त्याचप्रमाणे ते वागतील. कारण आमाचारींना वशिष्ठाने योग वाष्ट सांगितलेलं आहे. योग काय हे देवी तू विश्वास ठेव. मी वनामध्ये गेल्यावर सुद्धा मला वनदेवता तुझ्या आशीर्वादानं साह्य होती. माझा पराक्रम होईल, मला अंधार दिसणार नाही. कैकेयीचं आसक्त चित्त हा बाल स्वभाव आहे. कारण बाल स्वभावामध्ये विवेक नसतो, अविवेक असतो. ज्यांच्या चंद्राबरोबर राहू आहे, ज्यांच्या चंद्राबरोबर शनी आहे, ज्यांच्या चंद्राबरोबर केतू आहे, असे लोक बाल स्वभावाचे असतात, बालिश आणि संशयी असतात. नेहमी कुठल्याही गोष्टीचा संशय घेतात ते लोक. आणि ज्या राशीचे स्वामी चंद्र आहे तेही असे बालिश स्वभावाचे असतात. म्हणून धर्मनिष्ठ ज्ञान आई हे वत्सा कौशल्या म्हणते. आपल्या घरामध्ये नियमपूर्वक राहिलेल्या माताची सेवा करणारे कश्यपासारखे उत्तम तपस्वी लोक स्वर्गाला गेले. कारण मातीची सेवा करून मनुष्य स्वर्गाला जातो. अशा प्रकारे कौशल्या शोकामध्ये डुबते आहे. रात्रीचा उपवास होता त्यामुळे थकते. त्यावेळा म्हणाली की हा संसार हा नरकदायक आहे, कष्टदायक आहे. काय इच्छा होती की पुत्र सुख मिळावं, आणि आता परिस्थिती अशी निर्माण झाली की पुत्र सुखाला मी विन्मुख होते. मुलाला नोकरी लागते, तो आनंद असतो तिला, पण तो आपल्यापासून दूर जाईल याचं दुःख असतं. म्हणून आईला मुलाचे स्वप्न नेहमी पडतात, मुलीची कमी पडतात. कारण तिच्या डोक्यात झालं गेली तिच्या घरी मुलाबद्दल नेहमी स्वप्न पडतात. कारण तिचं मन जे आहे ते पुत्राभोवती फिरतं. म्हणून शास्त्र काय सांगतं, पुत्रांची नावं देवाप्रमाणे ठेवावे, म्हणजे ते मन तिथे गुंततं. आपला तर राकेश, राकेश. म्हणून मातेच्या चरणावर मस्तक झुकवलं आणि प्रसन्न मनानं पित्याच्या आज्ञेचं उल्लंघन न होण्याची शक्ती मला दे, मला शक्ती दे. हो, आईच्या जवळ शक्ती मागायची आहे. हल्ली लोक दागिने मागतात. काय मागता? दागिने. असे बरेच पोरं आहे आईचे दागिने मोजून जातात किती आहे काय. कारण पोरीला देऊन टाकेल, मोठ्याला देऊन टाकेल, लहानाला देऊन टाकेल. मला आशीर्वाद दे.
वनवासी विद्वान लोक मला अनुकूल होतील असा आशीर्वाद दे. आमच्या कुलामध्ये आतापर्यंत सगर राजापासून सगळे राजे पृथ्वीचं पालन करून निघाले. जमदग्नी पुत्र परशुरामानं पित्याच्या आज्ञेचं पालन करून आई रेणुकेला मारलं होतं. हे देवी, बहुत श्रुत देवतुल्य असे राजे आपल्या वंशामध्ये होऊन गेले आहे. तुझ्या आदेशानं मी आता वनामध्ये जाईल, या भूमंडळावरच्या सगळ्या गोष्टी डोळ्यानं पाहिल. हे माते, वक्त्याच्या धुरंधर शिरोमणी रामानं पुन्हा लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आता मी जातो, तू कौशल्येकडे, सुमित्रीकडे आणि कैकेयीकडे लक्ष ठेव. धैर्य धरा आणि पराक्रम करा. शुभलक्षण संपन्न लक्ष्मणानं मातेचं अनुपम महादुःख पाहून सत्य आणि शम या विषयावर विचार करायला सुरुवात केली. संसार श्रेष्ठ का धर्म श्रेष्ठ विचार करताय लक्ष्मण. आता काय करायचं? हा संसार आहे. धर्म काय आहे? मोठ्या भावाबरोबर जाणे. म्हणून संसार आणि धर्म याच्यावरचे विचार लक्ष्मणाचे सुरू झाले आहे. ते रात्रभर दिवसभर विचार करतील आणि उद्या रात्रीला आपल्याला लक्ष्मणाचे विचार कळतील. कृष्णार्पणम्. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणामी घडली सेवा काही. भोजना